मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला राजीनामा। राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का याकडे लक्ष। केंद्रीय गृह मंत्रालयाने केली राष्ट्रपती राजवटीची अनौपचारिक चाचपणी। भाजपनेही राज्यपालांना भेटून केली मागणी। महायुती आणि आघाडी तुटल्यामुळे मनसे शिवसेनेच्या सोबत जाण्याची चर्चा, पण मनसे सोबत जाणार नाही, शिवसेनेने केलं स्पष्ट। भारतीय जनता पार्टी को बहुमत मिलेगा और बहुमत मिलते के साथ आपके सवाल का हम पूरा उत्तर दे देंगे कि हमारा मुख्यमंत्री कौन है। केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिली तर भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। मात्र मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाही, राजीव प्रताप रूढींनी केलं स्पष्ट। आनंद गीतेंचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवर मंत्री करण्याची आमची तयारी आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये सरकार आपलं आलं तर डेप्युटी सीएम पद आरपीआयला देण्याच्या संबंधामध्ये आम्ही विचार करू। आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले शिवसेना आणि भाजप दोघांच्याही संपर्कात 25 ते 30 जागांची केली मागणी। शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचाही दावा। बीड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी गोपीनाथ मुंडेंची मुलगी प्रीतम मुंडे रिंगणात। प्रीतम गोपीनाथराव मुंडे या नावाने भरला उमेदवारी अर्ज। राज्यातली समीकरणं बदलल्यानंतर सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ। जोरदार शक्ती प्रदर्शनासह अनेकांनी भरले अर्ज। सुरेश जैन आणि गुलाबराव देवकरांनी जेलमधूनच भरले उमेदवारी अर्ज। आणि आज नवरात्राची दुसरी माळ, ठिकठिकाणी आदिशक्तीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। या सगळ्या बातम्या आहेतच, पण आत्ताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे जी आपण बघतोय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे आता राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्याला माहिती आहे, काल आघाडी तुटल्याचं राष्ट्रवादीने जाहीर केलं। राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडलं। अजित पवार आणि सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि यामुळे सरकार अल्पमतात आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावरून आपण राजीनामा देतोय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आता आघाडीचं सरकारच उरलेलं नाही, त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजपने सुद्धा केलेली होती आणि असं होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।